की क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने पुलिसकर्मी के घर से 15 लाख के गहने चुराने वाले कुख्यात अपराधी मोहम्मद ओसामा रफीक पाट का उम्र 40 वर्ष गटिकदार निवासी को गिरफ्तार किया है। पूछताछ के दौरान उसे चोरी की 2 वारदातों का खुलासा हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार शहर पुलिस में सिपाही जितेंद्र ठाकुर पुलिस लाइन टाकली के समाधान नगर में रहते हैं। 5 सितंबर को उनकी पत्नी संध्या रिश्तेदार के घर गई थी। लौटने के बाद वह तल मंजिल पर सास ससुर से बातचीत में व्यस्त हो गई। दोपहर 4:30 से रात 9 बजे के दौरान अज्ञात आरोपी ने पहली मंजिल स्थित संध्या के कमरे से 142 ग्राम वजनी सोने के गहने तथा 50,000 रुपए उड़ा लिए। रात 9 बजे संध्या को घटना का पता चला। जितेंद्र ने गिट्टीकदान थाने में चोरी का मामला दर्ज कराया। पुलिस ने तकनीक के माध्यम से और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी का पता लगाया। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच के लिए गिट्टीकदान पुलिस के हवाले कर दिया है। आगे की जांच गिट्टीकदान पुलिस कर रही है। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सदर आणि गिट्टीकदान पोलीस स्टेशनमध्ये मोठे घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते। त्याच्यामध्ये युनिट 2 क्राइम ब्रँचचं जे आमचं पथक आहे नागपूर पोलीस आयुक्तालयामधील, तर त्यांनी त्याच्यामध्ये विशेष तपास केला। काही टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये आम्हाला मिळाला, त्याच्यावरून आरोपी निष्पन्न झालेला आहे। तो जो आरोपी आहे तो गिट्टीकदान पोलिसांच्या हद्दीत राहणारा आहे। मोहम्मद ओसामा रफीक पटका नावाचा हा आरोपी आहे। त्याला ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन त्याला आता पुढील कारवाई करणं सुरू आहे। याच्यामध्ये चोरीस गेलेला जो मुद्देमाल आहे त्यापैकी सोने चांदीचे दागिने त्याचबरोबर हिऱ्याचे काही आभूषणे असं जप्त करण्यात आलेलं आहे। जवळजवळ 7 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सदर आणि गिट्टीकदान पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। युनिट 2चं जे आमचं क्राइम ब्रँचचं पथक आहे त्याच्यामध्ये प्रभारी अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर महेश सागडे आहेत आणि त्यांची पूर्ण टीम त्याच्यामध्ये काम केलेलं आहे। आणि माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉइंट सीपी सर नवीनचंद्र रेड्डी सर आणि आमचे ॲडिशनल सीपी क्राइम वसंत परदेशी सर यांचं मार्गदर्शन आणि आमचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर सर यांचं सुद्धा मार्गदर्शन यासाठी लाभलेलं आहे आणि आमच्या पथकानं महत्त्वाचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत।